तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणी आरोपी गंगणेला वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात आणलं होतं। खासदार ओमराजे निंबाळकरांनी दावा केला, वर्षभरापूर्वी ड्रग्जच्या संदर्भात माहिती मिळूनही कारवाई नाही। माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातलं नसतं, असं निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। कोण माणूस आपल्या पाठीमागे काय करतो ह्याचा आपण तर मालक नाहीत ना। पण जर अशा पद्धतीनं काही घडत असेल तर अशा कोणीही का असं ना त्याला समोर आणणं मला वाटतं आपली जबाबदारी। माझा जर कार्यकर्ता असता तर माझी पहिली जबाबदारी काय राहिली असती की अरे हे कुठून लागलंय, कोण करतंय, मी त्याच वेळेस ती शोधून काढायचा प्रामाणिक प्रयत्न केला असता, त्याच दिवशी त्याच्यावर हातोडा मारला असता। पिटू गंगणे म्हणून आहेत, त्यांनाच रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये नेलेलं होतं 1 वर्षापूर्वी। आता एवढं लक्षात घ्या ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, कुठल्या पक्ष, मला त्याच्या पुढेही जाऊन मला अजूनही सांगतो की ह्याच्यात राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की हे जे व्यसन त्या ठिकाणी इथं कोण आणू पाहतंय, ही जी व्यसनाची आहारी तरुण पिढी घालू पाहतंय, त्या प्रत्येकाला शासन व्हावं आणि ते प्रत्येक जण जेलच्या पाठीमागच असले पाहिजेत। त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय अभय कुणीही देता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।